तर आज आपण पालक आणि बटाट्याचा वापर करून पावसाळा स्पेशल एकदम चमचमीत झटपट होणारी अशी ही रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीने आता ही बारीक कट करून घेऊयात। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायलाही विसरू नका। तर हे पहा, अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची। बारीक चिरलेला पालक एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घ्यायचा, त्यानंतर किसून घ्यायचा आहे, तो यामध्ये घातलेला आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, 2 चिमट ओवा घालायचा आहे, हिरवी मिरची घालायची आहे आवडीनुसार। त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आलं ठेचून घातलेलं आहे, ते 1 चमचाभर घालायचं आहे। हिंग आणि हळद पाव चमचा, त्यानंतर खाण्याचा सोडा चिमटभर घातलेला आहे। तर यामध्ये मावेल इतपत आपल्याला बेसन घालायचं आहे। तर थोडं थोडं करत यामध्ये मी बेसन घालते। बेसन 1 पळी, त्यानंतर एक अर्धी पळी यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। सुरुवातीला पाणी न घालता चांगलं मिक्स करून घ्यायचं। गरज वाटल्यास हलकंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता हे चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। वाटल्यास थोडेसे कढीपत्ता जो असतो तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। हे पहा, अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी असले पाहिजे। पाण्याचं प्रमाण गरज वाटेल त्या पद्धतीने थोडं थोडं घालायचं आहे, जास्तही आपल्याला सैलसर बॅटर बनवायचं नाही। त्यानंतर आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि आपल्याला हे भजी यामध्ये तळून घ्यायचे आहेत। तुम्हाला जसा आकार हवा आहे, छोटा मोठा, त्या पद्धतीने ही जी भजी आहे ती तुम्ही तयार करून घेऊ शकता। तर मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। मस्त कुरकुरीत आणि तितकीच चविष्ट अशी बटाटा आणि पालक घालून बनवलेली ही भजी लागते। पावसाळ्यामध्ये अगदी आठवड्यातून 4 ते 5 वेळा बनवाल इतकी चवीला अप्रतिम लागते। आणि या भजीसाठी मुद्दामून पालक तुम्ही घरी आणाल। तर हे पहा, छान अशी आपली ही भजी तळून झालेली आहे। तर इथे आपली पावसाळा स्पेशल एकदम कुरकुरीत आणि चविष्ट अशी ही पालक आणि बटाटा वापरून भजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।